मुंबईमध्ये मतदार यादीतील जवळपास 90,000 दुबार नावं वगळण्यात आली आहेत। एक्सेल आणि मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून दुबार मतदारांची नावं शोधली आहेत। नावासोबत फोटो जुळवून ही नावं वगळण्यात आली आहेत। तर मुंबईच्या मतदार यादीमध्ये 11 लाख दुबार मतदार असल्याचा दावा विविध राजकीय पक्षांकडून करण्यात येतोय। मात्र पालिकेनं हा दावा फेटाळून लावत 2,25,000 मतदार असल्याचं सांगितलं। यातील 2,19,000 नावं तपासली असून त्यातली 89,340 नावं वगळल्याचं पालिकेनं सांगितलं। भाजप आणि शिवसेनेकडून पालिका निवडणुका युतीमध्ये लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र महापालिका निवडणुकीत महायुतीत जागा वाटपात अडचणी असल्याचं दिसतंय। अनेक ठिकाणी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण जात असून महापौर पदाचाही तिढा आहे। तर ठाकरे सेनेकडे असलेल्या जागा शिंदेंना देण्यासही भाजप विरोध करत असल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच दोन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या आमदारांशी वन टू वन चर्चा केली जाते। सगळ्या आमदारांच्या समस्या एकनाथ शिंदे जाणून घेत आहेत। काल देवगिरी बंगल्यावरती नाशिक, कोकण विभाग, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदारांशी संवाद साधला। तर आज संभाजीनगर, पुणे, नागपूर आणि अमरावती विभागातल्या आमदारांशी संवाद साधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बैठकीमध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आणि खासदारांवर विशेष जबाबदारीही दिली जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।